सर्व यंगस्टर्सला माझा नमस्कार. एमपीएससी लवर्स गुरु मध्ये आपले स्वागत आहे. बघा काय पोस्टर दिसतंय ह्या साइडला आणि बघा ह्या साइडला, आणि मी काय लिहिलंय, 3 वर्ष मेहनत आणि 30 वर्ष पिझ्झा, आणि दुसरं लिहिलेलं आहे 3 वर्ष मज्जा आणि 30 वर्ष झोमॅटो. कळलंय का तुम्हाला काय म्हणायचं ते? कळलंय मला काय म्हणायचं? लक्षात आलं तुमच्या? अरे बाबा 3 वर्ष मजा घेतली ना तर हे असं झोमॅटो, आणि 3 वर्ष मेहनत घेतली तर असं ऑफिसर. तुम्हाला काय व्हायचं आहे? झोमॅटोच्या बॅगा फिरवायच्या आहेत की असं? अच्छा, हे असं असं नाही ना? नक्की पहा बरं, कन्फर्म, नाही तर मनात ठेवलं हे आणि सांगता हे. कारण बरेच जणांना मी पाहिलंय, नाही नाही सर मला तर ऑफिसर व्हायचं आहे, आणि अभ्यास शून्य. फुल मज्जा म्हणजे व्हायचं ठरवलंय ऑफिसर आणि फुल मज्जा, कॉम्बिनेशन जमेल का? नाही. मग लक्षात ठेवा, 3 वर्ष मेहनत 30 वर्ष पिझ्झा, नाहीतर 3 वर्ष मज्जा आणि 30 वर्ष म्हणजे अख्खी जिंदगी तुम्हाला मेहनत घेतच आहे, मेहनत घेणंच आहे, नुसतं झोमॅटोच्या बॅगा फिरवणं आहे. आलं लक्षात? क्लिअर? ओके. तर हे कसं शक्य आहे? हे कसं शक्य आहे? तर अभ्यास केल्याने शक्य आहे. पण अभ्यास केव्हा करायचा आणि केव्हा ऑफिसर व्हायचं हे सुद्धा महत्वाचं आहे. तुम्ही यंगस्टर्स आहात, मग तुम्ही यंग याच्यात जर ऑफिसर झाला तर कसं वाटेल? यंग ऑफिसर झाला तर कसं वाटेल? यंग ऑफिसर म्हणजे कोणता ऑफिसर आहे बाबा? तर जो सिल्वर जुबलीच्या आधी होतो तो. सिल्वर जुबली म्हणजे काय? तर ज्याची 25वी व्हायची आहे, म्हणजे 25च्या आधी जो झाला तो यंग ऑफिसर. लक्षात आलं का? मग त्याची प्रॉपर स्ट्रॅटेजी असली पाहिजे, प्रॉपर प्लॅन असला पाहिजे, नाही का? नाहीतर मग आम्ही व्हिडिओ पाहतो. काय व्हिडिओ पाहतो? मी 15 दिवसात अभ्यास केला आणि पास झालो. फक्त 2 महिन्याचा अभ्यास आणि यूपीएससी क्रॅक, एमपीएससी क्रॅक. त्याच्या बापाची खेती हो. आहे का? जर असं 2 महिन्यात 15 दिवसात व्हायला लागलं असतं तर बाकीचे काय बैताड आहेत? किंवा बाकीचे काय गधे आहे ना? हा एकदम असं नाही. तुर्रम खान एकदमच ब्रिलियंट, एक्स्ट्राऑर्डिनरी, बरोबर आहे? किंवा त्याचं नशीब बलवत्तर असेल. पण प्रत्यक्षात असं होतं का? नाही, असं होत नाही. ऑफिसर बनायचं आहे तर ऑफिसर साठी ज्या परीक्षा असतात त्याची शर्यत लागते, मॅरेथॉन लागतो, आणि त्या मॅरेथॉन मध्ये धावायचं असतं. लाखो स्पर्धक धावत असतात, रात्रंदिवस मेहनत करून धावत असतात, आणि आपल्याला धावायचं असतं, बरोबर आहे? त्याच्यामुळे ज्याने आधीच एक्सरसाइज सुरू केलेली आहे, धावण्याची प्रॅक्टिस सुरू केलेली आहे यंग याच्यात, तर तो लवकर है ना मॅरेथॉन कंप्लीट करू शकेल. आणि ज्याने नंतर केली आहे त्याला दमछाकच लागू शकते ना, बरोबर आहे? राईट. तर मग केव्हा आपण अभ्यास केला तर आपण यंग ऑफिसर होऊ शकतो? बघूया. बघायचं? मग चला बघा. यंग ऑफिसर बनायचंय तर तुम्हाला एमपीएससी करावी लागेल, यूपीएससी करावी लागेल, आणि त्याच्यासाठी काय? तर 3 वर्षाचा ढासू प्लॅन अभ्यास. काय शब्द वापरलाय? 3 वर्षाचा ढासू प्लॅन अभ्यास. ढासू, ढासू म्हणजे जबरदस्त. आणि कसा अभ्यास? प्लॅनिंगने, योजनाबद्ध. फुल टिपी करायचा नाही, कॅज्युअलनेस नाही. हे अकॅडमिक नव्हे. खरं अकॅडमिक मध्ये तसं चालत नाही, पण अकॅडमिक मध्ये आपण फुल टाइमपासही केला तरी पास होतो, वरच्या वर्गात जातो. पण इथे मात्र तसं राहत नाही. हे वेगळ्या प्रकारचं रणांगण आहे. इथलं ज्याला आपण युद्ध कौशल्य जे आहे ते वेगळ्या प्रकारचं असतं, तिथे रिक्वायरमेंट वेगळ्या प्रकारचे असतात. त्याच्यामुळे अकॅडमिक सारखं नाही. इथे योजनाबद्ध आणि रिग्रस आपल्याला मेहनत घ्यायची आहे. आलं की नाही लक्षात? ठीक आहे. तर आता हे कसं राहील, काय राहील हे समजून घेणं आवश्यक आहे, बरोबर आहे? राईट. तर प्रथमतः प्लॅनिंग केव्हा करायची? प्लॅनिंग ही 12वी नंतर लगेच करायची. जर तुम्हाला सिल्वर जुबलीच्या आधी ऑफिसर व्हायचं असेल तर सिंपल कॅल्क्युलेशन आहे. बिफोर ग्रॅज्युएशन सिल्वर जुबली मध्ये ऑफिसर, आफ्टर ग्रॅज्युएशन
30 पर्यंत, त्याच्यानंतर अजून लेट तर मग विचारू नका, मग होते नाही होत काहीच माहित नाही. आलं का नाही लक्षात? त्यामुळे जितका उशीर कराल तितकं उशीर ऑफिसर व्हा. त्यामुळे अर्ली एज मध्ये म्हणजे 12वी नंतरच आपला प्लॅन केला पाहिजे. 12वी नंतर कशासाठी? कारण 12वी नंतर आपल्याला करिअर बाबत एज्युकेशन घ्यायचं आहे. काही जण डॉक्टर व्हायची इच्छा ठेवतात, काही जण इंजिनियर व्हायची इच्छा ठेवतात, काही जण सायंटिस्ट व्हायचं असेल, कोणी पायलटला जाईल, कोणी काही. तो टर्निंग पॉइंट आहे 12th. मग 12th हा टर्निंग पॉइंट आहे, तर मग त्याच्यानंतर लगेच जर तुम्हाला ऑफिसर बनायचं आहे तर त्याबद्दल विचार करणं आवश्यक आहे, तसा प्लॅन करणं आवश्यक आहे. आता ऑफिसर बनायचंय त्याच्यासाठी कुठलाही असा अकॅडमिक कोर्स नाही आहे. लक्षात आलंय का? कुठला असा अकॅडमिक कोर्स नाही की बा ह्या युनिव्हर्सिटीला गेलं तर आपण ऑफिसर बनू, त्या कॉलेजला गेलं तर हा कोर्स घेतला तर ऑफिसर बनू, असं काही नाही. तुमचं नियमित जे काही ठरवलेलं आहे ग्रॅज्युएशन करायचं त्याच्या सोबतच याचा अभ्यास करायचा आहे, तेव्हाच तुम्ही ऑफिसर व्हाल. तर त्यामुळे इथे कॉम्बिनेशन बसवायचं, कुठलं? अकॅडमिक स्टडी आणि तुमची एमपीएससी किंवा युपीएससीची स्टडी, याचं कॉम्बिनेशन बसवायचं आहे, सोबतच करायचं आहे, पॅरलल करायचं आहे. हेही सोबत आणि हेही सोबत, हे नियमित करायचं आहे. आलं की नाही लक्षात? अरे हलतो रे बाबा तू. हा, नियमित करायचं आहे म्हणजे अकॅडमिक अभ्यासासोबत हे कॉम्बिनेशन बसवायचं आहे तुम्हाला, हे लक्षात ठेवा. कसं कॉम्बिनेशन बसवायचं मग? तर अकॅडमिक स्टडीमध्ये तुम्हाला बरेचसे ब्रेक असतात ना, ब्रेक असतात म्हणजे सेशन्स असतात, सेशनच्या मधात गॅप असतात, त्या गॅपमध्ये तुम्ही करू शकता. दुसरं अकॅडमिक मध्ये प्रेशर जे आहे ना, प्रेशर हे फार कमी असतं, फार कमी असतं. पूर्ण वेळ आपल्याला अकॅडमिकला देण्याची गरज नाही, टाइम असतो, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण हा अभ्यास करू शकतो जर प्रॉपर प्लॅनिंग केलं तर. मी बघितलेलं आहे, माझ्यासोबत माझे काही मित्र जे होते त्यांनी, म्हणजे मी तर ग्रॅज्युएशन नंतर अभ्यास सुरू केला कारण मला माहीतच नंतर झालं, आमच्या वेळात तेवढं अवेअरनेस नव्हतं, बरोबर आहे. पण नंतर मी माझे काही स्टुडंट्स पाहिलेत किंवा माझ्या सोबतचे काही नंतरच्या काळातले मित्र पाहिलेत, तर त्यांनी ग्रॅज्युएशन मध्येच अभ्यास केला होता. माझे काही मित्र यंग IAS ऑफिसर्स आणि यंग IPS ऑफिसर झाले वयाच्या 22व्या वर्षी, वयाच्या 21व्या वर्षी. हे कसे झाले तर नंतर लक्षात आलं त्यांनी ग्रॅज्युएशन मध्येच अभ्यास केला होता. म्हणजेच काय, 12वी नंतर ते निरंतर करत राहिले. त्यामध्ये कोणी डॉक्टर होते, कोणी इंजिनियर होते. लक्षात आलं का? त्याच्यामुळे माझा हा अकॅडमिक अभ्यास आहे बा, तुम्ही हे कसं करू, तसं चालणार नाही. ते बॅलन्स करावं लागेल, ते बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागेल. का म्हणतो मी सॅक्रिफाईस करावं लागेल? कारण 12वी नंतर आपण एकदम तरुण वयात आहोत, आहे की नाही? एकदम तरुण वयात मस्त आयुष करावीशी वाटते, इकडे फिरावं तिकडे इल्ले फिरवासं तिल्ले फिरवासं वाटते का नाही? मज्जा वाटते. मग हे कल्चरल प्रोग्राम करतो, ते करतो, मग अमुक धम्मुक सगळं काही, खूप काही, म्हणजे असा जबरदस्त आहे ना. चंद्रावर जाऊ का सूर्यावर जाऊ, काय करून काय नाही असं वाटते, बरोबर आहे ना. हवेत उडत राहतो आपण. मग हे हवेत उडण्याची जी एनर्जी आहे ना, ही एनर्जी प्रॉपरली युटिलाइज्ड करायची आहे, याचा प्रॉपर वापर करायचा आहे, तर मग हे शक्य आहे. म्हणून प्लॅनिंग केव्हा करायची? लगेच 12वी नंतर. हे लक्षात ठेवा, यंग ऑफिसर व्हायचं असेल तर. ओके. मग आता परीक्षेत याचे काय फायदे होतात? जर तुम्ही 12वी नंतर लगेच केलं आणि प्लॅनिंग केली, त्यानुसार केलं आणि मग परीक्षेला आले, म्हणजे लगेच ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही परीक्षेला आले. कारण आपलं ग्रॅज्युएशन म्हणजे किमान 3 ते 4 वर्ष आपले ग्रॅज्युएशनला जाणार, त्यानंतर लगेच तुम्ही परीक्षा देणार, तर लगेच परीक्षा देऊ शकता ताबडतोब. म्हणजे फायनल इयरला अपियरलाच तुम्ही परीक्षा देऊ शकता. मग अपियरिंगला तुम्ही परीक्षा देऊ शकले तर फायदे काय होतात ते खूप महत्वाचं आहे. पहिलं, जबरदस्त जोश असतो आपल्याला ग्रॅज्युएशन मध्ये, जे आता मी सांगितलं नुसतं उडत असतो, बरोबर. जबरदस्त जोश असतो म्हणजेच काय, फुल एनर्जी असते, फुल एनर्जी. आपण बिलकुल आहे ना, भरपूर तास आपण जागतो ना, पिक्चर पाहत रात्र. काही जण पबजी घेऊन बसतील आमचे,
बरोबर आहे, भरपूर जोश असतो, एनर्जी भरपूर असते, त्याचा प्रॉपर वापर करू शकतो आपण, अधिकाधिक जागून जास्तीत जास्त वाचन करू शकतो. बरोबर आहे. दुसरं, नवकल्पना आहे आपल्याकडे, है ना, इमॅजिनेशन जबरदस्त असतं. इमॅजिनेशन आहे ना, हे जबरदस्त असतं. हे इमॅजिनेशन जर प्रॉपरली आर्टिक्युलेट केलं, ती कल्पकता प्रॉपरली ऑर्गनाइज जर केली, तर मग मात्र आपल्याला आपले जेव्हा उत्तर लिहितो त्या उत्तरामध्ये ते नवकल्पना येते, एकदम नवीन डायनामिक्स निर्माण होतात आणि त्याचा फायदा मात्र आपल्याला आपोआपच मिळतो, कारण की एकदमच नवीन युनिक आपलं आन्सर बनू शकतं. त्यानंतर प्रबळ आत्मविश्वास असतो, फुल कॉन्फिडन्स असतो, कारण टेन्शनच नसते. जशी लहान मुलं नाही का काहीही करतात फुल कॉन्फिडन्स मध्ये, कारण भीतीच नसते, तसंच इथे भीती. कारण यंग याच्यात आपण परीक्षा देतोय, बिलकुल 21व्या वर्षी 22व्या वर्षी आपण परीक्षा देतोय, त्यामुळे आत्मविश्वास जबरदस्त असतो. आत्मविश्वासाचा फायदा काय आहे? आत्मविश्वास जिथे आहे मतलब डर निघून गेलेला आहे आणि डर के आगे जीत है. तो ऑब्विसली हा कॉन्फिडन्स जो आहे तो तुम्हाला पुश करतो. हा काय करतो? तुम्हाला पुश करतो आणि बराचसा रिझल्ट त्याच्या भरोश्यावर येतो. असं म्हणतात की 50% जो रिझल्ट आहे ना तो आपल्या ह्या आत्मविश्वासावरच असतो, अभ्यासावर नसतो. त्यामुळे अभ्यासाला जोड आत्मविश्वासाची जर असेल तर तुम्हाला आपोआपच यश प्राप्त होईल. त्यानंतर मुलाखतीत लाडचला. हे कसं? तर तुम्ही 21व्या 22व्या वर्षी जेव्हा मुलाखत द्यायला जाता तर ते सगळे बिचारे म्हातारे बसले आहेत, त्यांचे नातवंडही कदाचित तुमच्या थोड्या थोड्या जवळपास आलेले दिसतील, असंही असेल. मग त्यांना वाटते अरे माझा नातू आला की काय, माझी नाती न चाली, मुलगी आली की काही विचारूच नको अजून, ये बाबा ये बाळा ये हा बस 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 बस. एवढे लाड विचारू नका. एवढे लाड म्हणजे कसं की यंग याच्यात आपण जातो, त्यामुळे इंटरव्ह्यू बोर्ड आपल्याला एकदम पॉझिटिव्ह अँगलने बघताय. जसं जसं उशीर होतो तसं तसं मग प्रॉब्लेम येतो. सिल्वर जुबली क्रॉस झाले की विचारल्या जातं. बिलकुल मी अनुभवांती सांगतो, मी UPSCचा जेव्हा पहिला इंटरव्ह्यू दिला होता तो वयाच्या 26व्या वर्षी. लक्षात आलं का? पहिला इंटरव्ह्यू दिला होता तो वयाच्या 26व्या वर्षी आणि मला पहिलाच प्रश्न, वाय यू आर कमिंग सो लेट. हे का विचारते? मी तर आता द्यायला लागलो, मला आताच माहीत झालं आणि मी आताच चाललो, बस 3 अटेम्प्ट नंतर हा 4थ्या अटेम्प्टला मी इंटरव्ह्यूला चाललो, तर काय बिघड? विचारलं बाबा. आलं ना, त्यावेळात आम्हाला काहीच कळत नव्हतं ना, माहीतच नाही. आफ्टर ग्रॅज्युएशन आम्ही आलो होतो आणि नंतर हळूहळू मार्गदर्शनच नाही. दिल्ली काफी दूर थी, आलं की नाही लक्षात? आणि तिथे जाणं म्हणजे फारच कठीण. बाकीकडे अवेलेबल नव्हतं, नेट नावाची वस्तू नव्हती, म्हणजे जी होती ती ऍक्सेसिबल नव्हती. आलं की नाही लक्षात? मग अशा याच्यामध्ये उशिरा गेलं की मग काय खरं नाही, आणि लवकर गेलं की लाडच लाड. ऍव्हरेज तर मार्क्स मिळूनच जातात. आलं की नाही लक्षात? तर ही फायदे आहेत यंग याच्यात तुम्ही परीक्षा देऊ शकले तर. आलं की नाही लक्षात? आणि यंग याच्यात परीक्षा केव्हा द्या? जर तुम्ही प्रॉपर प्लॅन कराल 12वी नंतर लगेच तर. ओके, ठीक आहे. आता आपण प्लॅन बघूया. हे फायदे बघितले, आता प्लॅन कसा करणार? आपण असं गृहीत धरूया एक BA किंवा BCom किंवा कुठले असं केलेलं आहे तर 3 ते 4 वर्ष, तर आपण 3च वर्षाचा पकडूया, है ना. फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर. फर्स्ट इयरला काय करायचं बघा, प्लॅन खूप महत्वाचा आहे. फर्स्ट इयरला कुठलाच वेळ वाया घालवायचा नाही. फर्स्ट इयरला काय करायचं? बेसिक क्लिअर करायचे, फंडामेंटल क्लिअर करायचे. हे खूप महत्वाचं आहे. आपले बेसिक, आपले फंडामेंटल क्लिअर करायचे. म्हणजे काय? तर आपल्याला परीक्षा समजून घ्यायची आहे. आधी तर परीक्षा समजून घ्यायचं, तर मग काय करायचं? नोटिफिकेशन पाहून घ्यायचं परीक्षेचं. त्यामध्ये लिहिलेलं असतं, परीक्षेचं स्वरूप असतं, परीक्षेची स्कीम असते, योजना काय, पेपर घेणार, कसे घेणार, किती टप्पे असतात, प्रिलिम काय, मेन्स काय, इंटरव्ह्यू काय, त्याचा सिलेबस असतो, क्रायटेरिया दिले असतात, अटी व शर्ती असतात, कोणत्या पोस्टसाठी काय काय नाही, हे सर्व दिलेलं असतं. मस्त इथं वाचायचं, आरामात वाचायचं. आणि जे नाही समजलं ते सिनियरला कोणाला तरी भेटायचं, एखादा ऑफिसर असेल त्याच्याकडे जायचं, भेटायचं, सर मला हे समजलं नाही, म्हणून त्यांचं हळूहळू गायडन्स घ्यायचं. हा सर्व जो आहे हा नोटिफिकेशनसाठी वगैरे मस्तपैकी 1 महिना द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. मस्त 1-1.5 महिना आरामात घ्या. हे एकदा झालं की मग बेसिक बुक्स बघा. बेसिक बुक्स म्हणजे कुठली? तर तुमची टेक्स्टबुक नाही, तर अकॅडमिक जे आहेत. अकॅडमिक म्हणजे कुठल्या?
तर आपल्याला सुरुवात करायची 5वी ते 12वीची पुस्तकं, 5वी ते 12वीची. मग ती तुम्ही स्टेट बोर्डची घ्या आणि NCERT ची घ्या, ओल्ड आणि न्यू घ्या, वाचा छान पैकी मस्त. फर्स्ट इयरला आरामात वाचा, काही घाई करायची नाही, मस्त आरामात वाचा. 6 महिने 8 महिने बिलकुल निवांत फर्स्ट इयरला एवढं काम करा. सोबत जर तुम्हाला सवयच लावायची असेल तर एखादा न्यूजपेपर जो आहे हे वाचायचा प्रयत्न करा, किंवा एखादी न्यूज ऐका, है ना. मी तुम्हाला न्यूजपेपर सजेस्ट पण करून देतोय. इथे तुम्ही न्यूजपेपर हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस जो आहे तो तुम्ही वापरू शकता, किंवा मराठीमध्ये मटा किंवा लोकसत्ता जे आहे, लोकसत्ता, तो तुम्ही वाचा. एखादाच वाचा, जेवढं जमेल तेवढं वाचा. छोटसच एखादी न्यूज 10-15 मिनिटाची, न्यूजपेपर 10-15, हळूहळू करा, काही करायची नाही. पण ही पुस्तकं छानपैकी वाचा. 1 वेळा वाचा, 2 वेळा वाचा, समजून घ्या. आलं की नाही लक्षात. मग ही वाचून झाली की लगेच त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन पेपर ते तुम्ही पाहून घ्या. प्रिलिमला कसे असतात, मेन्सला, आणि मग वाचत राहा. पेपर पण पहा आणि वाचत पण राहा. सिलेबस पण पहा, सिलेबसला समजून घ्या. ह्या सर्व गोष्टी फर्स्ट इयरला करायच्या. आलं की नाही लक्षात. फर्स्ट इयरला कुठलंही ओरिजिनल टेक्स्टबुक वाचायचं नाही, काहीच गरज नाही. हे सर्व बेसिक बुक्स कंप्लीट करून घ्यायचे, पेपर समजून घ्यायचा, कसा सिलेबस असतो काहीच नाही ते समजून घ्यायचं, एखाद्या सिनियरला भेटायचं. या सगळ्या गोष्टी फर्स्ट इयरला क्लिअर झाल्या पाहिजे. आलं की नाही लक्षात. मग सेकंड इयर जो आहे, सेकंड इयरला टेक्स्ट बुक्स घ्यायचे. सेकंड इयरला टेक्स्ट बुक, त्याच्यापूर्वी तुम्ही सोबत इग्नू पण कंप्लीट करू शकता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल याचे पुस्तकं कंप्लीट करू शकता. टेक्स्ट बुक मध्ये काही गव्हर्नमेंटचे आहेत, जसा नॅशनल बुक ट्रस्टचे पुस्तक आहे, NBTचे पुस्तक आहेत, ते करू शकता. त्यानंतर काही टेक्स्ट बुक असतील किंवा काही गाईड असतील, पॉप्युलर गाईड्स जे आहेत ते तुम्ही कंप्लीट करू शकता. बरोबर आहे. मी बरेचसे व्हिडिओ बनवलेले, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ठिकाणी पुस्तकं दिसतील, रेफरन्स वगैरे, ते तुम्ही पाहू शकता. पण हे गोष्ट करायची सेकंड इयरला. आणि सेकंड इयरच्या एंडला म्हणजे जसं आपलं येतोय तेव्हा आपला एक ऑप्शनल पेपर जो आहे, ऑप्शनल सब्जेक्ट, तो पण ह्या वेळा सिलेक्ट करायचा. तो पण ह्या वेळा, कारण GS बऱ्यापैकी वाचून झालं, इथे GS वाचतोय. शेवटी ऑप्शनलचा जो सब्जेक्ट आहे तो पण विचार करायचा. जेव्हा तुम्ही उन्हाळ्यात जेव्हा सुट्ट्या लागतील सेकंड इयरच्या, तेव्हा ह्या ऑप्शनल सब्जेक्टला तुम्ही स्टार्ट करायचा. मग थर्ड इयरला जे आहे, थर्ड इयरला फर्स्ट सेशन्स जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही मेन्स प्लस प्रिलिम याचा कंबाइंड अभ्यास करायचा. कंबाइंड अभ्यास म्हणजे इथे रायटिंग प्रॅक्टिस करायची, इथे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे गोलामारो आंदोलनाची प्रॅक्टिस करायची. तसे प्रश्न कसे येतात ते पाहायचे, याचे प्रश्न कसे येतात ते पाहायचे, लिहून पाहायचे प्रश्न, एसे लिहून पाहायचा. ऑप्शनल सब्जेक्ट जे आहे त्याचे लिहून पाहायचे, कारण की इथे थर्ड इयरला तुम्हाला प्रिपरेशन करणं सुरू करायचं आहे. हा थर्ड इयर हा सिरियस लेवल आहे, हा सिरियस लेवल आहे. आणि जर तुम्हाला फायनल इयरलाच म्हणजे थर्ड इयर असेल तर थर्ड इयरला, फोर्थ इयर असेल तर फोर्थ इयरला, ज्यांचे फोर्थ इयर असेल त्यांना अजून एक अपॉर्च्युनिटी मिळते, 1 वर्ष पुन्हा एक्सटेंडेड प्रिपरेशन करायची. पण ज्यांना नाही त्यांना थर्ड इयर पर्यंत थोडंसं सिंक्रोनाइज करावं लागते, थोडंसं कॉम्पॅक्ट करावं लागतं स्वतःचा अभ्यास. ठीक आहे. मग सिरियस लेवलवर अभ्यास केला की आपल्याला आता अपियरच आहो आपण, तरी आपल्याला पेपर द्यायची इच्छा असेल, अपियर आहो आणि जर आपल्याला तेव्हाच इच्छा असेल तर फर्स्ट सेमिस्टरच्या आधी आपलं हे सर्व प्रिपरेशन झालं पाहिजे. कारण सेकंड सेमिस्टर जो आहे, सेकंड सेमिस्टरला आपण प्रिलिमचा अभ्यास सुरू करायचा आहे डेडिकेटेडली. आलं की नाही लक्षात. आणि जशी मग प्रिलिम झाली की मग लगेच मेन्सचा अभ्यास, ऑप्शनल सब्जेक्टचा अभ्यास, एसेचा अभ्यास लगेच दुसऱ्या दिवसापासून सुरू करायचा आहे. असा 3 वर्षाचा प्लॅन करायचा. आलं की नाही लक्षात. फर्स्ट इयर मध्ये बेसिक फंडामेंटल बुक्स, सब्जेक्ट्स बघून घ्यायचे, नोटिफिकेशन पाहून घ्यायचं, सिलेबस पाहून घ्यायचा, सोबतच सिनियरशी किंवा ऑफिसरशी डिस्कशन करायचं, आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे. ठीक आहे. सेकंड इयरला टेक्स्टबुक कडे शिफ्ट व्हायचं. अकॅडमिक बुक आपले फर्स्ट इयरला वाचून झालेले आहेत, टेक्स्टबुक बघायच्या, टेक्स्टबुक सोबत GS थरोली करायचं,
ऑप्शनल सब्जेक्ट शेवटी शेवटी निवडून घ्यायचा. इग्नूचे पुस्तक वाचायचे, NIOS चे पुस्तक वाचायचे, NBT चे पुस्तक वाचायचे. सिलेक्टिव्ह पण लक्षात घ्या, काय हे सर्व करायचं तर हे कसं सिलेक्टिव्ह, उगाच पापड पसारा करायचा नाही. ओके. आणि मग थर्ड इयरला रिग्रस, आता हे फायनल टच द्यायचा आहे. त्यामुळे मेन्सचे कसे आन्सर्स लिहिणार, प्रिलिमचे कसे लिहिणार, ते सर्व प्रॅक्टिस करून घ्यायची. 6 महिने उरले म्हणजे सेकंड सेमिस्टर आला तुमचा की एकदम डेडिकेटेडली प्रिलिमसाठी अभ्यास सुरू करायचा. प्रिलिम ज्या दिवशी संपणार त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मेन्सचा लगेच अभ्यास सुरू करायचा, मेन्सची प्रॅक्टिस करायची. बस रिझल्ट 100% तुमचाच राहणार. आलं लक्षात? आलं लक्षात? पण हे करताना काही गोष्टी टाळणं आवश्यक आहे. कोणत्या बघूया. तर दिल दोस्ती दुनियादारी, ह्या गोष्टी टाळणं अत्यंत आवश्यक आहे. मी आधीच सांगितलं की आपण हवेत उडतो है ना, आणि मग सगळी गडबड होऊन जाते. बरेचसे यंगस्टरचे मित्र मैत्रिणी असतात, खास असतात, खास मित्रमैत्रिणी. तर खास मित्रमैत्रिणी थोडंसं थांबून घ्यायचं. मग तो म्हणा सर रहा नाही जाता, राहून ना, तर मग काही हरकत नाही, सोबत राहायचं. तर मग तिला सांगायचं बापू माय नोट्स बनवून दे, तुला माझ्यासोबत राहायचं आहे. आलं की नाही? माझे बरेचसे असे मित्र होते जे IAS झाले, IPS झाले, डेप्युटी कलेक्टर झाले, त्यांची लफडी होती है ना. तर काही प्रॉब्लेम नाही, तो काही प्रॉब्लेम. पण कसा मग त्यांनी त्यांचे धंदे लावले. बाई तू नोट्स बनवून दे, बापू तू हे करून दे, तू मला डब्बा आणून दे. दॅट मीन्स फालतू टाइमपास नाही. अफेअर इज नॉट अ प्रॉब्लेम. गेटिंग द पॉइंट? अफेअर इज नॉट अ प्रॉब्लेम, बट अफेअर मस्ट बी सिरियस इनफ. लक्षात आलं का? जर सोबत राहायचंय जीवनभर तर मग आता एकमेकांना मदत करायची, एवढी मदत करायची की दोघेही ऑफिसर व्हायचे. काय प्रॉब्लेम आहे? बरोबर आहे ना. त्यामुळे अफेअर करायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण याच्यापासून सावधान. नाही तर चालले आपले तलाव पाडीवर, चालले आपले तलावावर, चालले शेतात है ना, मग फुल टाइम पास, मग झोमॅटो येते दोघांच्या हातात. आलं की नाही लक्षात? त्यामुळे दिल को भाई थोडा सांभाल के. त्यानंतर दोस्ती खूप महत्वाचं आहे. आपले मित्र कोण असले पाहिजे. आता तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करणार आहात, त्यामुळे तुम्ही अकॅडमिक मध्ये जरी असाल तरी टाइमपास मित्र आता तुमचे मित्र राहिले नाही पाहिजे. तुमची मैत्री आता बदलली पाहिजे. कोण मित्र? ग्रुप डिस्कशन साठी तुमचे मित्र. होऊ शकतंय की अकॅडमिक मध्ये तुमचे मित्र मिळत नाही जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला प्रिपेअर करत आहेत, तर बाहेरचे मित्र बनवा आणि त्यांच्याशी सातत्याने इंटरॅक्ट करा. लक्षात आलं का? काही सिनियर असतील त्यांच्याशी मैत्री करा, तुम्हाला बरचसं गायडन्स प्रॉपर याच्याने मिळू शकेल. लक्षात आलं का? त्यामुळे मित्र निवडायचे प्रॉपर. कशासाठी? आपल्या परीक्षेमध्ये यश संपादन करायसाठी. त्यामुळे तुम्हाला इन्फॉर्मेशन खूप लागतं, डायनामिक इन्फॉर्मेशन लागते, अद्यावत लागते, अपडेट्स लागतात, काय बदल झालेला आहे काय नाही, कुठले नोट्स चेंज झालेत काय, सगळं लागतं. त्याच्यामुळे मित्र हे प्रॉपर ठेवायचे. जे ह्या भानगडीत आहेत तेच मित्र ठेवायचे, बाकीच्या भानगडीचे ठेवायचे नाही. म्हणजे टपरी मित्र जे आहेत, जे टपरीवर बसणारे ते आता बंद. आलं की नाही लक्षात? ठीक आहे. आणि त्यानंतर दुनियादारी, म्हणजे माझी फॅमिली आहे, माझं घर, भावाचं लग्न है ना, मग नाचन कोण, हे धंदे करायचे नाही. व्हॉट्सअप, फेसबुक बंद, काहीच कामाचे नाही. लक्षात आलं का? नो मोबाईल. अननेसेसरी मोबाईल घेऊन फिरायचं नाही. मोबाईल नाही तर मरणार नाही. आलं की नाही? मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट इन द वर्ल्ड. जगातील सर्वात खतरनाक जर इन्स्ट्रुमेंट असेल ते मोबाईल, आणि सर्वात महत्वाचं असेल तर हेच आहे. त्याचा वापर बरोबर झाला पाहिजे. आलं की नाही लक्षात? तर ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या 3 गोष्टी सांभाळून करायच्या आणि एकदम सिरियस लेवलवर 3 वर्ष करा. 3 वर्षानंतर रिझल्ट आला की अख्खं आयुष्य आयुष्य. खैर त्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात ऑफिसर झाल्यावर, पण तुमचं आयुष्य कसं आहे? सुखाचं, समाधानाचं, स्थैर्याचं आहे. स्टॅबिलिटी मिळणार. बरोबर आहे? राईट? लक्षात आला? समाजात मान सन्मान मिळणार. यंग ऑफिसर होऊन समाजात जो मान सन्मान मिळतो त्याची मजा वेगळीच आहे. मग तुम्हाला व्हायचं आहे यंग ऑफिसर, मग लागायचं कामाला, लागा, मेहनत करा आणि
व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये लिहा. सांगा अजून काय हवंय तुम्हाला. मी माझा अनुभव तुम्हाला शेअर करायचा पूर्णच प्रयत्न करेल. आणि तुम्ही मेहनत करालच यात काही शंका नाही. त्यामुळे तुमच्या मेहनतीला सलाम.